जुगार अड्ड्यावर धाड, 6 आरोपीकडून 2,32,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त। माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक साहेब अकोला यांनी अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता ऑपरेशन प्रहार मोहीम सुरू केली असून अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश अकोला जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना दिलेले आहे। त्या अनुषंगाने आज दिनांक 21 जून 2025 रोजी पोलीस स्टेशन बार्शीटाकळी हद्दीतील ग्राम सिंदखेड येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकून 2,32,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ग्राम सिंदखेड येथील जुगार अड्ड्यावर वेळ 3:30 वाजताच्या दरम्यान छापा मारला असता आरोपीनामे सुरेश उत्तम वानखडे वय 45, नंदगोपाल गुलाबराव आगरकर वय 49, जितेंद्र प्रल्हाद वानखडे वय 55, सोपान दिगंबर काळदाते वय 36, हरिभाऊ निंबाजी इंगडे वय 68, दिगंबर ओमकार वानखडे वय 50 सर्व राहणार सिंदखेड तालुका बार्शीटाकळी यांच्या ताब्यातून नगदी 5,030 रुपये, 5 मोबाईल किंमत अंदाजे 47,000 रुपये, घटनास्थळावरून नगदी 670 रुपये व 4 मोटारसायकल किंमत अंदाजे 1,80,000 रुपये असा एकूण 2,32,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल साहेब, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा शंकर शेडके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस स्टेशन बार्शीटाकळीचे पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन बार्शीटाकळी व त्यांचे पोलीस अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश महाजन, योगेश पडवट, मनीष घुके, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर पातोंड, गोविंद सपकाळ, गणेश पाटील मस्के यांनी केली आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।